नमस्कार मैत्रीण. तर सकाळी उठून असं काही दूध तापायला ठेवलं आणि मस्त आंघोळीला गेले. मस्त आवरून घेतलं आणि फ्रेश झाली. म्हणलं स्त्री उठल्याच्या नंतर काय आवरू देणार नाही मला. तो इतका आगाऊ आहे ना, त्याला घेऊन आंघोळ करावं लागते मला. मग काय आपली धड होत नाही. मग मस्त टिकली पावडर थोडंसं केलं, कारण की आत्ता नाही केलं तर दिवसभर तशीच पारोशी राहणार मी. तेवढ्यात उठले श्री साहेब, त्यांचा आवाज आला, मग त्यांना घेऊन आले. हाय बायकाबरोबर बोललाच नाही तो. बघा कसं बोलतो. हाय कर बाय कर तेवढ्यात म्हणलं चल जाऊ दे आता. सकाळची श्रीची रुटीन अशी काय होती बघा, मी तुम्हाला दाखवते. तर श्रीला मस्त ब्रश आणि कोलगेट दिलं. त्याचं कोलगेट आणि ब्रश त्याला आलेला आहे म्हणून असं काही ब्रश केला. ब्रश केल्याच्या नंतर त्याला म्हणलं आवर पटपट पटपट. मग मस्त तोंड वगैरे धुतलं आणि त्याला 2 चमचे मधाचे दिले, कारण की ना श्री जरा उशिरा बोलतो किंवा सेहतसाठी पण मग चांगला असतो खाल्ल्याला, त्याच्यामुळं मी श्रीला देते मध. तर श्रीने असं काय मध खाल्ला आणि मग फ्रेश झाला. मग पाणी पिलं त्यानं, हाताने सगळं करायला लागलाय. शहाणा झालाय माझा आवाज, असं बोलतात ना, तसंच मी काय बोलते. श्रीला म्हणलं तुला भरून देते म्हणजे भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर् आईज आईज कुठे आहेत? नोज कुठे आहे? नोज तीत कुठे आहे? तीत टंग कुठे आहे? टंग टंग इयर क्लॅप 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 क्लॅप. तर काय गुरुचरित्राचं पारायण होत नाही म्हणून मी काय मोबाईलमध्येच लावून ऐकत होते, आणि मला जेवढं होते तेवढं ते मी श्रीला शिकवत आहे. थोडा इंग्लिश, थोडा मराठी असं काही शिकत आहे तो. आत्ताच बोलायला काही येणार नाही म्हणून थोडं समजते, सांगते, पण एवढं काही तुम्हाला वाटत असं एवढं झालं आहे पण समजत नाही. छोटासा आहे ना तो. मग मस्त आंबा सकाळी सकाळी खाऊन घेतला, कारण त्याला पण आवडतं आणि मला पण आवडतं. मग आम्ही मस्त आंबा खाऊन घेतला. आणि श्री बघा कसा बोलते. काय काय कुठे गेले? कोण कुठे गेले? भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पप्पा आमचं चालू राहू द्या. बाय.